हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 चा एक नवीन बढिया असा लेक्चर. तो आहे आपला लेक्चर नंबर 4. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काही इंटरेस्टिंग टॉपिक शिकलो आणि आजचा आपले छोटे छोटे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक राहणार आहे. त्यातला पहिला टॉपिक राहणार आहे आपला लिपिड्स. आणि लिपिड्सलाच आपण आपल्या प्रेमाच्या भाषेमध्ये आपल्या लाडानं म्हणणार आहोत त्याला आपण फॅट्स. का म्हणणार आहोत त्याला आपण फॅट्स. मग आता हा जो फॅट्स आहे याला फॅट जो आहे तो कशापासून बनला आहे सर? तर फॅट जो आहे तो बनला आहे फॅटी ऍसिड पासून. कशापासून बनला आहे? फॅटी ऍसिड पासून. जेवढा पण आपल्या बॉडीमध्ये चरबी म्हणतो त्याला आपण, जेवढी पण चरबी आहे फॅट आहे ते कशापासून बनली राहते? तर फॅटी ऍसिड पासून. जर फॅटी ऍसिड पासून चरबी बनवून आहे तर चरबीला समजा का आपण गळवलो, त्याला पिघलवलो, त्याच्यापासून का बनणार आहे आपल्याकडे? फॅटी ऍसिड. का भेटेल आपल्याला? फॅटी ऍसिड. आणि सोबतच त्याच्या राहते अल्कोहोल. मग लिपिड्स कशापासून बनून आहे? तर फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. आता मला सांगा एक गोष्ट, जर आता हा एक बॉल आणि हा एक बॉल दोन मिळून आता समजा कसा बनला, याला जर तोडलो मी तर हा एक बॉल आणि हा एक बॉल वेगळा होईल. हा वाला जो आहे एवढा याला म्हणतो आपण फॅट्स. हा फॅट कशापासून बनला आहे रे? तर कशापासून बनला आहे? तर हा आहे आपला फॅटी ऍसिड. हे कावे आपले फॅटी ऍसिड आणि हा कावे आपला अल्कोहोल. अल्कोहोल. आता फॅट जो आहे तो फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल पासून समजा का बनला आहे. तर मग आता समजा का मी या फॅटले तोडलो तर मला का भेटल? मला भेटणार आहे सरळ फॅटी ऍसिड. मेरे को मिलने वाला है फॅटी ऍसिड और दूजा भेटने वाला है अल्कोहोल. दुसरा का भेटणार आहे मला? अल्कोहोल. जर फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल पासून फॅट्स बनलाय तर फॅट्सला तोडलो तर मला हाच भेटणार आहे. आणि फॅट्सलाच आपण काय म्हणतो बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये? लिपिड्स. का म्हणतो त्याला आपण? लिपिड्स. मग लक्षात ठेवा चांगला. आता द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलचा एक बॉन्ड बनते ना, त्याच्यापासून जो बनते त्यालाच म्हणतो आपण लिपिड्स. आता हे जेवढे बी वस्तू दिसत आहे त्या सगळ्यांमध्ये फॅट्सचा प्रमाण बहुत जास्त राहते. पहा मग आता, डायजेशन ऑफ लिपिड कंझ्युम बाय अस इज नथिंग बट देअर कन्वर्जन इनटू फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. फॅट जर तुम्ही खाता, फॅट्स वाले पदार्थ जर तुम्ही खाता तर तुमच्या बॉडीमध्ये फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलचा प्रमाण जो आहे तो वाढत जाते. तो काय होत जाते? वाढत जाते. मग आपल्याला असं मोठू होतो आपण. पहा मग आता, समजा का आता हा जो व्यक्ती आहे हा समजा का फॅट खाल्ला. बघा आता हा फॅट खाताय आणि जसा हा फॅट खाल्ला याच्या आजूबाजूला जे आहे ते पूर्ण अशी पहा, हा फॅट खाल्ला म्हणजे याच्या आजूबाजूला पूर्ण का झाली? अशी चरबी जमा झाली. ही येलो कलरची, व्हाईट कलरची का झाली? पूर्ण चरबी जमा झाली. आणि हे व्हाईट कलरचे जे फॅट्स होते याच्यामध्येच का राहते? फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. का राहते याच्यामध्ये? फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. मग हे जे आपल्या फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल हे आपल्या सेलमध्ये जाते आणि सेल मधून फ्रॉम दिस फॅटी ऍसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्स नेसेसरी टू डेम सेल. आणि फॅट जे आहे आपल्यासाठी घातक आहे असं नाही आहे, आपल्यासाठी आवश्यक पण आहे. गुड फॅट, बॅड फॅट राहते, त्याच्यामुळे ते आपल्यासाठी आवश्यक पण आहे. आता समजा का हे जे आहे लिव्हर मध्ये वगैरे आपला जो आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट राहते आणि आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जे आहे ते फॅट पसरतात. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्यूल कॉल्ड फॉस्फोलिपिड विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपल्या बॉडीमध्ये एक प्लाझ्मा मेम्ब्रेन राहते. तो प्लाझ्मा मेम्ब्रेन कोण बनवते? तर फॉस्फोलिपिड. आणि तो कशापासून बनते? तर तो बनते फॅटी ऍसिड पासून. कशापासून बनते? तो फॅटी ऍसिड पासून. पहा मग आता, हा जो आहे याला म्हणतो आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपल्या सेलच्या आउटर वाला जो मेम्ब्रेन आहे हा वाला दिसता असा, हा जो आहे हा आहे आपला प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि हा बनते कशापासून? तर फॅटी ऍसिड पासून. बनवते कोण? फॉस्फोलिपिड. त्याच्यानंतर बिसाइड फॅटी ऍसिड आर यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन. आता हे फॅटी ऍसिड जे आहे ते हार्मोन पण सिक्रेट करते. जसे आता हे आपले प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे आपले फिमेलचे हार्मोन आहे आणि मेलचे हार्मोन आहे टेस्टेस्टेरॉन. हे जे आहे मेल आणि फिमेलचे हार्मोन प्रोड्यूस करायचं काम पण कोण करते? फॅटी ऍसिडच करते. तशाच प्रकारे एक अल्डेस्टेरॉन हार्मोन आहे, तो पण प्रोड्यूस करायचं काम कोण करते? फॅटी ऍसिडच करते. द कव्हरिंग अराउंड द एक्झॉन ऑन द नर्वस सेल. आता हा नर्वस सेलवरचा जो एक्झॉनची कव्हरिंग राहते ते वाली बी कोणापासून बनून राहते? फॅटी ऍसिड पासून, म्हणजेच फॅट्स पासून. आता 1 ग्राम फॅट पासून आपल्याला एनर्जी किती भेटते सर? तर 1 ग्रॅम फॅट पासून आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी भेटते. आपण याच्या आधी कार्बोहायड्रेट पाहिलो होतो. 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी भेटते. तशाच प्रकारे 1 ग्राम ऑफ लिपिड, 1 ग्राम ऑफ फॅट पासून आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी भेटते. किती? 9 किलो कॅलरी. असा होता आपला हा छोटासा फॅट. आता बघा, एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन द ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. अशा प्रकारचा हा मोठू होऊन जाते. पहा आता,
हा जो आहे हा सगळा हा काय आहे आपला फॅट्स. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो मी, जेवढा एखाद्या व्यक्तीमध्ये फॅट्स असेल तर तो फॅट्स आपल्यासाठी कसा मदतीचा आहे. जर कधी ना कधी समजा का तुम्ही बिमार वगैरे पडले तर बारीकवाले जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये फॅट्स नसतील तर ते अजून 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 कमजोर होऊन जातील. पण समजा थोडेसे ठोकर ठोकर व्यक्ती आहे तर ते काय होते त्यांच्या बॉडीमध्ये फॅट आहे. मग हा एक्स्ट्रा जो एक्सेस वाला जमावाला जो फॅट आहे तो का करते एनर्जी प्रोड्यूस करणं चालू करते. आणि आपण जो आहे तो तेवढे कमजोर नाही पडत. म्हणून जर बिमार पडेल तर मोठू व्यक्ती लवकर कमजोर नाही पडत, पण बारीक व्यक्ती जो आहे तो लवकरच कमजोर पडून जाते. आता त्याच्यानंतर एक महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आपला प्रोटीन. कोणता आहे तो? प्रोटीन. आता प्रोटीन हे आपल्या बॉडीसाठी एकदम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असे घटक आहे. जेवढे पण आपले मसल्स वगैरे दिसते बॉडी बिल्डरचे वगैरे ते सगळे काय कोणापासून बनते? प्रोटीन पासून. आता पहा, प्रोटीन आर मॅक्रो मॉलिक्यूल म्हणजे असे मोठे मोठे मॉलिक्यूल राहते. मायक्रो म्हणजे छोटे आणि मॅक्रो म्हणजे होते मोठे मोठे मॉलिक्यूल. हे मग मोठे मोठे मॉलिक्यूल राहील. दे आर फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड. आणि हे कशापासून बनताय? तर अमिनो ऍसिड पासून बनताय. कशापासून बनताय? अमिनो ऍसिड पासून. आता आता बघा इथं वेगळे वेगळे अमिनो ऍसिड आहे. हे वेगळे वेगळे अमिनो ऍसिड जे आहे यांच्यामध्ये एक बॉन्ड राहते आणि या बॉन्ड मुळे जो आहे तो का बनते? प्रोटीन. आणि 1 ग्राम ऑफ प्रोटीन मध्ये 4 किलो कॅलरी एनर्जी राहते. आपण पाहिलो होतो कार्बोहायड्रेट, 1 ग्राम कार्बोहायड्रेट मध्ये 4 किलो कॅलरी राहते. 1 ग्राम फॅट मध्ये 9 किलो कॅलरी राहते. तशाच प्रमाणे 1 ग्राम प्रोटीन मध्ये 4 किलो कॅलरी एनर्जी राहते. किती राहते? 4. म्हणजे सगळ्यात जास्त कोणामध्ये आहे? फॅट मध्ये एनर्जी सगळ्यात जास्त आहे. आता प्रोटीन जो आहे त्याचे दोन टाईप आहे. एक भेटते आपल्याला प्लांट पासून आणि एक भेटते आपल्याला अॅनिमल पासून. जे आपण चिकन मटन मच्छी वगैरे खातो. आता तर श्रावण महिना आहे, पण जसा श्रावण महिना संपला मस्त आपण खाणार आहोत दाबून बढिया असे तंगडे खिचणार आहोत. तर ते कोणापासून? अॅनिमल पासून आपल्याला प्रोटीन भेटते. तसेच प्लांट पासून पण भेटते. अॅनिमल प्रोटीन आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ फर्स्ट क्लास प्रोटीन. अॅनिमल पासून जो प्रोटीन भेटते एकदम डायरेक्ट प्रोटीन भेटते आपल्याला. बहुत जास्त प्रमाणात प्रोटीन भेटते. जसं एग मध्ये, चिकन ब्रेस्ट मध्ये, त्याला आपण फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतो. कोणता म्हणतो? फर्स्ट क्लास प्रोटीन. आता हा जो प्रोटीन आहे हा आपल्या बॉडीमध्ये समजा जाईल तर काय होते डायजेस्ट झाल्यावर? त्याचा अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड आर ऍब्झॉर्ब इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्ट टू इच ऑर्गन अँड सेल विया ब्लड. ब्लड मधून जो आहे तो प्रत्येक ऑर्गन पर्यंत आपल्या जाते. फ्रॉम दिस अमिनो ऍसिड ऑर्गन अँड सेल्स कॅन प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन नेसेसरी फॉर देमसेल्फ. आणि अमिनो ऍसिड पासून जेवढ्या आपल्या बॉडीला जे जे आवश्यक आहे ते प्रोटीन आपली बॉडी जे आहे ते बनवत राहते. आता कोणत्या पार्टला कोणता प्रोटीन लागते याचा एक तुमच्या पुस्तकामध्ये बॉक्स दिलाय, सर्कल दिलाय. तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तो तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. पहा मग आता पाहून घेऊ थोडंसं अमिनो ऍसिड. आता अमिनो ऍसिड पासून फर्स्ट वाला आहे स्किन. आपल्या स्किन साठी मेलॅनिन आणि केराटिन नावाचा प्रोटीन एकदम व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि आवश्यक आहे. मग हा जो सर्क्युलर वाला दिसताय 3 मार्कासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आतापासून सांगून ठेवतो. त्याच्यानंतर बोन्स साठी जो आहे तो ऑसिन नावाचा प्रोटीन व्हेरी आवश्यक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सेल साठी जो आहे प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन एन्झाइम्स हा एकदम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तशाच प्रकारे पॅनक्रियाज साठी जो आहे तो इन्सुलिन आणि ट्रायप्सिन नावाचा प्रोटीन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तशाच प्रकारे पिट्युटरी ग्लँड जो आहे तो व्हेरियस हार्मोन्स हे आवश्यक आहे आपल्यासाठी. आणि मसल्ससाठी ऍक्टिन आणि मायोसिन. आपले जे मसल्स आहेत त्याच्यासाठी कोणते राहते? ऍक्टिन आणि मायोसिन. आणि लास्ट वाला आहे आपला ब्लड साठी तो राहते हिमोग्लोबिन. मग लक्षात ठेवा हे सगळे तुम्हाला चांगले पाठ ठेवायचे आहे. स्किन साठी मेलॅनिन केराटिन, बोन साठी ऑसिन. आता स्किन मध्ये तुम्ही केसांची जी आहे ते केराटिन करतो, हेअर केराटिन मुलींना जास्त माहित असेल. मटक्या मुली जे राहते ते केराटिन केराटिन वगैरे करते ते. म्हणजे स्किन साठी केराटिन नावाचा प्रोटीन व्हेरी आवश्यक आहे आणि मेलॅनिन. बोन साठी कोणता आहे? ऑसिन. सेल साठी सेलचा प्रोटीन आणि सेल मेम्ब्रेन साठी. पॅनक्रियाज साठी इन्सुलिन. पिट्युटरी ग्लँड साठी व्हेरियस हार्मोन. मसल्स साठी ऍक्टिन आणि मायोसिन. आणि ब्लड साठी हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. हे व्हेरी 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 इम्पॉर्टंट असे प्रोटीन आहेत. हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचे आहे. एक्सिस ऑफ अमिनो ऍसिड आर ब्रोकन डाउन इनटू अमोनिया फॉर्म एलिमिनेटेड ऑफ द बॉडी. जास्त जर प्रोटीन खाऊन टाकले तुम्ही तर तो जो आहे आपल्या बॉडी मधून किडनी थ्रू सुसू थ्रू बाहेर निघून जाईल. पहा मग आता हा जो आहे हा निघून जाते एक्सेस वाला. इफ नेसेसरी एक्सेस प्रोटीन आर कन्वर्टेड इंटू ग्लुकोज. आणि कधी कधी काय होते जे नेसेसरी नाही आहे आपल्याकडे एक्स्ट्रा समजा का वाचूनच आहे आपल्या बॉडीमध्ये तर तो ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन होऊन जाते. तसं तर अमिनो ऍसिड मध्ये होते पण नंतर कोणामध्ये होते? ग्लुकोज मध्ये. आणि या प्रोसेसलाच एक्सेस अमिनो ऍसिड, पहा लक्षात ठेवा, एक्सेस कन्वर्जन ऑफ एक्सेस अमिनो ऍसिड इनटू ग्लुकोज. conversion of excess amino acid into glucose, this process is called as a gluconeogenesis.
त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ग्लुकोनिओजेनेसिस. चांगलं लक्षात ठेवा नाव, ग्लुकोनिओजेनेसिस तुमच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एक्सेस प्रोटीन्स आर कन्वर्टेड इनटू ग्लुकोज. दिस प्रोसेस इज कॉल्ड ग्लुकोनिओजेनेसिस. 1 मार्क साठी विचारू शकते तुम्हाला. आता हे जे आहे आपल्या प्लांट मध्ये एक डेनोवो नावाचा प्रोटीन राहते, तो पण त्यांच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि हा जो डेनोवो आहे, प्लांट प्रोड्यूस नेसेसरी अमिनो ऍसिड फ्रॉम द मिनरल डेनोवो. या डेनोवो पासून प्लांट जे आहे ते स्वतःसाठी प्रोटीन जे आहे ते बनवायचं काम करते. आता एक एन्झाईम आहे रुबिस्को नावाचा. रुबिस्को प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट, म्हणजे जो ग्रीन वाला पार्ट दिसतोय त्याच्यामध्ये रुबिस्को नावाचा एक एन्झाईम राहते. आणि तो जो आहे सगळ्यात जास्त नेचरमध्ये भेटणारा सगळ्यात जास्त प्रोटीन असणारा जो कोणता असेल तर तो कोणता आहे? रुबिस्को. लक्षात येतं तुम्हाला? म्हणजे रुबिस्को जो आहे, एक नाव आहे रुबिस्को, लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त जर प्लांट पासून कोणत्या प्रोटीन मध्ये भेटते आपल्याला, प्लांट पासून भेटणारा सगळ्यात जास्त सोर्स प्रोटीनचा कोणता आहे? तो कोणता आहे? आपला रुबिस्को. नाव लक्षात ठेवा, पेपरमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट वाला व्हेरी इम्पॉर्टंट एक मिनरल आहे, त्याला म्हणतो आपण विटॅमिन. काय म्हणतो त्याला आपण? विटॅमिन. आता विटॅमिन्स आर ग्रुप ऑफ व्हेरियस केमिकल कंपाऊंड. वेगळे वेगळे केमिकल कंपाऊंड समजा मिळले तर त्याच्यापासून का बनते? विटॅमिन. जसा ग्लुकोज पासून का बनताय? कार्बोहायड्रेट. फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल पासून का बनताय? लिपिड्स किंवा फॅट. अमिनो ऍसिड का पासून का बनताय? प्रोटीन. तशा प्रकारे व्हेरियस कंपाऊंड जर मिळले तर त्याच्यापासून का बनतं? आपला विटॅमिन्स. विटॅमिन्स मध्ये असा काही स्पेसिफिक नाही राहत, व्हेरियस कंपाऊंड राहते. आता लक्षात द्या, दे आर रिक्वायर्ड फॉर द स्मूथ फंक्शनिंग द बॉडी. आपल्या बॉडीची एकदम स्मूथली फंक्शनिंग चालण्यासाठी हे विटॅमिन जे आहे ते व्हेरी आवश्यक असते, व्हेरी इम्पॉर्टंट असते. आता विटॅमिन जे आहे त्याची मेजर 6 टाईप आहे. 6 टाईपची विटॅमिन आहे. तर कोणते कोणते? पहिला आहे विटॅमिन ए, दुसरा विटॅमिन बी, तिसरा विटॅमिन सी, चौथा विटॅमिन डी, त्याच्यानंतर आहे विटॅमिन ई. ए बी सी डी ई, एफ नाही, आता लास्ट वाला आहे आपला के. ए बी सी डी ई के. लक्षात ठेवा 6 टाईप ऑफ, देर आर 6 मेजर टाईप ऑफ विटॅमिन्स ए बी सी डी ई के. त्याच्यामधून विटॅमिन्स जे आहे त्याचे मेन 2 टाईप आहे, एक आहे फॅट सोल्युबल आणि दुसरा आहे वॉटर सोल्युबल. या 6 पैकी जो आहे काही जे आहे ते वॉटर मध्ये सोल्युबल होऊन जातात आणि काही जे आहे ते फॅट मध्ये सोल्युबल होतात. मग आता लक्षात ठेवा विटॅमिन ए डी ई के, ए डी ई के, अडेक जे आहे ते कसे आहे? फॅट सोल्युबल. आणि उरलेले जे बी सी आहे, बी सी तुम्हाला चांगलं लक्षात राहत असेल, पहा गहरी गोष्ट बोलून दिलो मी. बी सी, पहा बी सी. आता याचा वेगळा मिनिंग नको काढा तुम्ही. बी सी म्हणजे विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. विटॅमिन बी सी जो आहे तो वॉटर सोल्युबल आहे आणि उरलेले कोणते आहे? आपले फॅट सोल्युबल. एवढा तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. आता विटॅमिन्स जे आहे याच्या समजा का ग्लायकोलायसिस झाला तर याच्यापासून भेटते आपल्याला NADH2 आणि विटॅमिन B3. आणि याच्यापासूनच आपला हा विटॅमिन B3 म्हणजेच काय होते? निकोटिनामाइड. आणि याची समजा क्रेप सायकल झाली तर याच्यापासून भेटते आपल्याला FADH2. विटॅमिनचा ग्लायकोलायसिस झाला तर NADH2, क्रेप सायकल झाली तर FADH2 आणि याच्यापासून भेटते आपल्याला विटॅमिन B2. आणि यालाच म्हणतो आपण फ्लॅविन. हा आपला निकोटिनामाइड आणि हा फ्लॅविन, FADH2 NADH. त्याच्यानंतर नेक्स्ट वाला व्हेरी इम्पॉर्टंट जो आहे आपल्यासाठी तो म्हणजे आपला वॉटर. कोणता आहे तो? आपला वॉटर. आता आपल्या बॉडीमध्ये अप्रॉक्सिमेटली जो आहे तो 65 to 70% वॉटर आहे. आपली बॉडी पूर्णपणे वॉटरने भरून आहे. ब्लड मध्ये बी वॉटर, आपल्या बॉडीमध्ये बी वॉटर, सगळं वॉटर आहे. ब्लड इज ऑल्सो 90% वॉटर आणि आपल्या ब्लड मध्ये जवळजवळ 90% जे आहे ते वॉटर आहे. म्हणून ब्लड असा पाण्यासारखा पतला राहते. त्याच्यानंतर एव्हरी सेल हॅज 70% वॉटर. सगळ्या प्रत्येक सेलमध्ये 70% तर वॉटरच राहते त्याच्या वेटनुसार. देअरफॉर वॉटर इज ऑल्सो अन व्हेरी इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. सगळ्या मुलांसाठी, प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी पाणी जो आहे हे जीवन आहे. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. इफ देर इज अ डिफिशियन्सी ऑफ वॉटर, फंक्शनिंग ऑफ द टिश्यू, आपल्याला डिहायड्रेशन वगैरे होते, अशा प्रकारे डोकादुखी होऊ शकते, पोटदुखी होऊ शकते, काही बी होऊ शकते, आपल्याला बहुत सारा प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकते आणि आपली बॉडी जी आहे ते पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाईल. म्हणून वॉटर जो आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आपल्यासाठी आहे. नेक्स्ट जर त्याच्यानंतरचा आपण जर न्यूट्रिएंट पाहिलं तर तो आहे आपला फायबर. आता फायबर जो आहे तो आपल्याला लिफी व्हेजिटेबल, पालकची भाजी, पत्तागोबीची भाजी, ब्रॉकली, अशा वेगळ्या याच्यापासून आपल्याला फायबर भेटते. आता हा जो त्यानंतर काही फ्रुट्स आहे त्याच्यापासून पण आपल्याला फायबर भेटते. सिरियल जे आहे, कडधान्य ज्याला म्हणतो, त्याच्यापासून बी आपल्याला फायबर भेटते. आता हा जो फायबर आहे हा आपल्या बॉडीसाठी, फायबरला आपण पचवू शकत नाही, आपण फायबरला डायजेस्ट करू शकत नाही, पण फायबर जो आहे तो दुसऱ्यांना डायजेस्ट करण्यासाठी मदत करते. म्हणजे हा फायबर वे हा मी खाल्लो, हा माझ्या बॉडीमध्ये पचणार नाही. हा मी प्रोटीन खाल्लो तर याला पचवाचा काम कोण करणार आहे? हा फायबर. फायबर मला हेल्प करणार आहे बाकीच्या गोष्टीला डायजेस्ट करण्यासाठी.
वी कॅन नॉट डायजेस्ट फायबर. आपण डायजेस्ट करू शकतो का? नाही. पण आपण जे आहे रिक्वायर्ड डायजेशन फॉर अदर न्यूट्रिएंट, फायबरच्या मदतीने आपण काय करतो, बाकी न्यूट्रिएंटला आपण डायजेस्ट करतो. आणि रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट, आणि जे उरलेला वेस्ट प्रोडक्ट आहे त्याला तो बाहेर काढण्यामध्ये बी मदत करते. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये फायबर जो आता बघा हा वेस्ट प्रोडक्ट आहे, या वेस्ट प्रोडक्ट पासून समजा का आता का बनते ते तर तुम्हाला माहितच आहे. पाहूनच घेऊ का बनते तर. पहा आता हा आहे फायबर बनला, हा आपला वेस्ट प्रोडक्ट आता बनत आहे. समजा का आता हा वेस्ट प्रोडक्ट बनल, पहा मग इथून जे आहे हे निघून जाईल, त्याला आपण टट्टी म्हणतो. ते आपण काय करतो, बाहेर काढून टाकतो. इथपर्यंत जे होते आपले व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वाले काही न्यूट्रिएंट्स होते. हे सगळे छोटे छोटे न्यूट्रिएंट जे आहेत, जे आपण प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, वॉटर आणि फायबर, हे 5 इम्पॉर्टंट छोटे छोटे न्यूट्रिएंट आहे, सगळे पाहिलं. या चॅप्टरचा मेन जो आहे 70% आपला झालाय. त्याच्यानंतर आता नेक्स्ट जे व्हिडिओ येणार आहे ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि एकदम जबरदस्त अशी व्हिडिओ राहणार आहे. ते म्हणजे राहणार आहे, एक व्हिडिओ आपण येऊ मायटोसिसवर आणि एक व्हिडिओ राहील आपला मिओसिसवर. सेल डिव्हिजनचा मायटोसिस आणि मिओसिस दोनही आपण कव्हर करू एक एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट नक्की करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत थँक्यू सो मच.